दिवसेंदिवस लोकशाही चेपली जाते असं विधान आदित्य ठाकरे यांनी केलंय। राज्याचं लक्ष आमदार अपात्रता सुनावणीकडे लागलंय। न्यायमूर्ती आरोपींना भेटायला जात आहेत। संविधानिक निकाल आला तर 40 आमदार अपात्र होतील असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावलाय। आज निकाल महत्त्वाचा दिवस काय ठरला आहे? निकाल काय अपेक्षा आहे? नार्वेकर म्हणतात न्याय सगळ्यांना मिळेल। मला वाटतं ह्याच्यात 2-3 बाजू बघण्यासारख्या आहेत। पहिली बाजू म्हणजे हीच आहे की परवाकडे पहिल्यांदा असं मी ऐकतोय की अध्यक्ष महोदय स्वतः जाऊन मुख्यमंत्र्यांना वर्षा बंगल्यावर भेटतात, म्हणजे न्यायमूर्ती आरोपींना भेटण्यासारखं झालेलं आहे। आणि हे जगजाहीर आपण पाहताय की असा हा प्रकार कधीही महाराष्ट्रात झाला नव्हता। कदाचित त्यांनी कुठच्याही निमित्ताने बैठक लावली असती किंवा फोन केला असता। ह्यांचे फोन कोण टॅप करतंय की ह्यांना स्वतःवर विश्वास नाही, एकमेकांवर विश्वास नाही की फोन टॅपिंग चालू आहे। पण हे जरी असलं तरी दुसऱ्या बाजूला आजचा महत्त्वाचा दिवस एवढ्यासाठी आहे, हा न्याय नुसतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी नाही, पण कुठचं संविधान पाळत आहेत अध्यक्ष महोदय ह्याच्यावर आहे। जर देशाच्या संविधानाप्रमाणे गेलं, जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलंय त्याप्रमाणे गेलं तर 40 गद्दार हे बाद झाले पाहिजेत। जर निकाल वेगळा आला किंवा कन्फ्युजिंग निकाल आला तर ह्याच्यात भाजपच्या नवीन संविधानाचं कुठेतरी मिश्रण झाल्यासारखं वाटायला लागेल। आज जर निकाल विरोधात केला तर त्याचे काय परिणाम होतील असं वाटतंय? मला वाटतं एक महत्त्वाची गोष्ट आहे की जसं मी सांगितलं की पक्षासाठी नाही तर देशासाठी हा निकाल महत्त्वाचा आहे। येणाऱ्या कार्याची ही चिन्ह असते आणि आपल्याला मग नागरिक म्हणून विचार करायला लागेल।